नागपूर शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे। 1 जानेवारी 2026 रोजी इंदोरा मशीन मोहल्ला येथील रहिवासी श्वेता मेश्राम या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या। कार्यक्रमासाठी त्यांनी आपली सुझुकी एक्सेस दुचाकी लॉनच्या पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती। मात्र कार्यक्रम संपल्यानंतर परत आल्यानंतर त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलीस गस्त घालत असताना आरोपी विनय राजबहादूर शाहू हा चोरीची दुचाकी सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात आढळून आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीकडून नागपूर शहरातील विविध भागांतून चोरी केलेल्या एकूण 7 दुचाकी वाहने अंदाजे 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बरोबर आहे। गुरुनानक लॉनच्या बाजूला मेट्रो स्टेशन आहे, त्या ठिकाणी गाडी ठेवून फिर्यादी गेला होता। चोरी गेल्याची परत माहिती दिली पोलीस स्टेशनला। त्याच्यावरून ते नावावर होते डीबी पथक। तिथे पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित इसम गाडी सोडून पळून गेला। ती गाडी चोरीची निघाली। त्याच्या अनुषंगाने गेलेल्या माणसाचा शोध घेऊन विनय साहू राहणार मंगळवारी यशोधनगर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी यशोधनगरची गाडी कपिलनगर, तहसील, शांतीनगर, पाचपावली असे 6 वाहन आणि एक सेतूचं घरफोडी केलेली आहे। तिथले काही पैसे आणि तिथले जे कार्ड्स आहेत ते रिकव्हर करण्यात यश मिळालं पथकाला। टोटल माल 3,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी आणि त्याच्यासोबत कोण आहे त्याचा पण शोध घेणे सुरू आहे।